तर पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ, सणसर, भवानीनगर या परिसरात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे काझड परिसरामध्ये खडकवासला कॅनलचा जोड कालवा आता फुटलाय। त्यामुळे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसलंय। शेतकऱ्यांच्या शेतीचं त्यामुळे मोठं नुकसानही झालंय। पावसामुळे इंदापूर बस स्थानकातील व्यापारी संकुल परिसराला सुद्धा नदी नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय। पुणे सोलापूर महामार्ग ते बाभुळगाव या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडलाय। इंदापूर तालुक्यातील सणसर येथील ओढ्याला पूर आल्याचं बघायला मिळत आहे। तुरंत राहायचं सहयोग इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी येथे कॅनल फुटला आहे। तर आपण पाहू शकता की या कॅनल फुटला आहे। या कॅनलमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, हे कॅनल आहे ना, हा पाठीमागच्या वर्षी पण इथेच फुटला होता। प्रत्येक वेळेस थोडासा पाऊस झाला की आम्हाला भीती वाटते, ते वरून पाणी येते आणि कॅनल फुटून वस्तीत पाणी येते का। पाठीमागच्या वेळेस पण वस्तीत पाणी शिरलं होतं। इकडे 30-40 एकराचं नुकसान झालं होतं। कॅनल खालून पाणी इकडे जाते, तिकडे पण 30-40 एकराचं नुकसान झालं होतं। हे नुकसान भरून येण्यासारखं नाही। याच्यातून जो गाळ वाहत येतोय तो त्याच्यामुळे शेती नापीक होते। घरात गेलं की भिजलेले ते जीवनावश्यक वस्तू भिजतायत, ते वेगळंच। आणि इथं कॅनल जो दुरुस्त करता येत ना वेळोवेळी, ते त्याचं कारण इकडे झाडं पुढे कॅनल मध्ये वाढलं, त्याच्यामुळे पाणी तुंबतंय आणि इकडे कॅनल फुटतोय, हे लक्षात येत नाही त्यांच्या। ते फक्त कॅनल जाते तिथे बुजवून परत पाणी आलं की परत तो मागचा प्रश्न पुढे। आधी कॅनल सगळं स्वच्छ करायला पाहिजे आणि मग हे कॅनल चांगल्या क्वालिटीने बंद करायला पाहिजे। तर आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, काय सांगू? तर एवढंच नाही की पण आमच्या आता हे पाऊस झाला की आम्हाला एवढी भीती वाटते की घरामध्ये पाणी येतंय आणि घरामध्ये पाणी येऊन नुसतं तेव्हा थांबत नाही। जेवण असतो, आवश्यक त्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या पूर्ण म्हणजे नारदुरुस्त नापिकच झालेले आहेत थोडक्यात। नेमकं कॅनल फुटण्याचं कारण काय? कारण म्हणजे कसं झालं की झाडे वाढलेली आहे भरपूर कॅनलमध्ये, त्याची स्वच्छता अजूनपर्यंत झालेलीच नाही कसलीच। मग ती स्वच्छता होणं गरजेचं आहे। स्वच्छता होऊन जर तुमचं हे काम कॉन्ट्रॅक्टदारांनी व्यवस्थित केलं किंवा काय गोष्टी बाकीच्या असतील की समोर पाठीमागे तिथं कॅनलमध्ये हे पडलेलं आहे, झाडं तोडून पडलेली खाली, तर ते पण स्वच्छ झाली तर अजून म्हणजे चांगलं होईल, चांगल्या पद्धतीने। आपण पाहिलं असेल, कॅनलची स्वच्छता झाली पाहिजे। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।